महापालिका निवडणुकांमध्ये विधानसभेपेक्षाही मोठा विजय हवा। अमित शहांचं भाजपच्या शिर्डीतल्या अधिवेशनात नेत्यांकडून अपेक्षा। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर पुन्हा टीकेची झोड। कार्यकर्ते केशव तर मोदीजी माधव होते। विधानसभा निवडणुकीच्या घवघवीत यशावर फडणवीसांकडून वक्तव्य, तर सर्व घोषणा पूर्ण करण्याचंही दिलं आश्वासन। भावी मुख्यमंत्री आणि जाणते राजे घरी बसवले। विखेंचा टोला, तर संपवण्याची भाषा करणाऱ्या ठाकरेंचं भाषण विसरू शकत नाही, शेलारांची टीका। सरपंच संतोष देशमुखांचे लहान भाऊ धनंजय देशमुख उद्या मस्सा चौकमध्ये टॉवरवर चढून आंदोलन करणार। खंडणी प्रकरणी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडवर मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी। विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही सीआयडीकडून हस्तगत नाही। चाटेनं मोबाईल नाशिकमध्ये फेकल्याची माहिती। मोबाईलवर केज कोर्टाकडूनही सीआयडीला सवाल। परभणीत सुप्रिया सुळेंनी घेतली दिवंगत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। सरकार वेगळं बोलतंय आणि वास्तव वेगळंच असल्याचा सुळेंचा आरोप। बीडच्या सौंदाना गावामध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत विद्यमान अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू। अपघात की घातपात, भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून शंका व्यक्त। ठाण्यात एकनाथ शिंदेंनी घेतला सुपर कारमधून ड्रिफ्टिंगचा थरारक अनुभव। उद्योगपती गौतम सिंघानी यांनी केलं ड्रायव्हिंग। घोटाळेबाज स्टोरेज कंपनीवरील कारवाई दरम्यान 1,90,00,000,000चा मुद्देमाल जप्त। पूर्व्याच्या स्टोरेज कंपनीच्या कार्यालयाच्या तळमजल्यातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमही जप्त। रणजीच्या क्रिकेट संघातून काढल्यावर कपिल देवची हत्या करायला त्याच्या घरी गेलो होतो, पण कपिलच्या आईकडे बघून गप्प बसलो। क्रिकेटपटू योगराज सिंग यांचा खळबळजनक दावा। वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनचा खास सोहळा। आजपासून खास कार्यक्रमांचं आयोजन। पहिल्याच दिवशी गावस्करांच्या हस्ते मुंबईच्या कर्णधारांचा गौरव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।